तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की शेळीची निवड करताना कशा प्रकारे निवड करायला पाहिजे. आपल्यासोबत आहेत अजित शिंदे, यांच्यासोबत आपण एक व्हिडिओ बनवलेला, तर तो तुम्ही बघितला नसेल तर आता चॅनलवर जाऊन बघू शकता. तर दादा, मला आता तुम्ही सांगा की आपण शेळीची निवड कशा प्रकारे करावी, त्याच्यामध्ये काय काय बघून आपण घेतलं पाहिजे. हे बघा, शेळीची निवड करताना सर्वप्रथम हा शेळीचा चेहरा आपण बघायचा आहे. तो शेळीचा चेहरा शेळीसारखाच वाटावा, बोकडासारखा राकट दिसू नये. शेळीची मान ही लांब असावी. परत आपण ह्या शेळीच्या नाकपुड्या बघतोय, त्या नाकपुड्या किंचित ओलसर असाव्यात. प्लस आपण बघायचं आहे की कान वगैरे आतून बघायचे आहेत, कानाचे होल व्यवस्थित आहेत का, आत कुठे जखमा आहेत का, ही शिंगाला कुठं मार लागलेला आहेत का, शिंग एकसारखी आहेत का. सगळ्यात महत्त्वाचा, शेळीच्या मानेपासून शेळीच्या ह्या चौकापर्यंतचा पाठीचा कणा हा सरळ असावा. उस्मानाबादी जातीच्या शेळीचा मानेपासून ह्या चौकापर्यंतचा पाठीचा कणा हा सरळ असतो. प्लस हा शेळीचा चौक आहे, हे मागचे दोन पाय आहेत. शेळीचा चौक आणि मागचे दोन पाय हे मजबूत असावेत. का तर शेळीची पिल्लं ही पोटामध्ये राहतात आणि त्यांचा सगळा भार हा मागच्या पायांवरती येतो. त्यामुळं शेळीचा चौक आणि मागचे दोन्ही पाय मजबूत असावेत. प्लस शेळीचे आपण सड बघून घेतले पाहिजेत, दोन्ही सड एकसारखे आहेत का, कुठं कासदाह मस्टायटिसचा प्रकार नाही आहे का. प्लस हा शेळीचा शेपूट आहे, कधी कधी ह्या शेपटाच्या इथं कीड लागलेली असते, ते आपण बघून घ्यायचे आहेत. शेळीचे चारी नखे आहेत ही खुर आहेत, जास्त वाढलेले नाही आहेत का, त्याच्यामध्ये काय जखम वगैरे शेळीला झालेली आहेत का, हे आपण बघायचं आहे. ह्या शेळीच्या सगळ्या बरगड्या आहेत, त्याच्यावरती हात फिरवून बघायचा आहे, कुठं सूज वगैरे आपल्याला दिसते का. प्लस हा शेळीचा गळा आहे, ह्या गळ्याच्या इथं सूज आहे का, इथं काय गाठ आहे का, हे आपण बघून घ्यायचं आहे. शेळीच्या दातावरून शेळीचं आपल्याला वय समजतं. मग शेळीचे दात सगळे व्यवस्थित आहेत का, ते दात तुटलेले आहेत का नाही आहेत, हे आपण बघून शेळी खरेदी करणं गरजेचं राहील.